आपल्यासोबत आहेत प्रहार जनशक्तीचे बच्चू भाऊ कडू. भाऊ, काही सांगाल? तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही ज्या ताटात खातात तिथंच हे गद्दारी करता. हा एक खासदारकीमधून मागच्या वेळी जी अपक्ष निवडून आल्या तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस यांनीच मतदान केलं आणि निवडून आल्यावर दुसऱ्या दिवशीच ताट मोडलं. आता ह्या आरोप करताना मला वाटते एकंदरीत त्याची तारमळ झालेली आहे रानाची. मला वाटते नवनीतजी ताईनं त्याला झापलं असेल कदाचित आणि मग तो ताळ उठला सुटला का माझ्यावर काढतो. आता मला एकंदरीत विनोदी पत्रकार परिषद तोच ते आरोप तशाच पद्धतीनं काही झालं का या पत्रकार परिषद मध्ये त्यांनी 108 वेळा बच्चू कडूचं नाव घेतलं. ते मानसिक तज्ञाकडे दाखवणं गरजेचं आहे. एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर तुम्ही पुरी पत्रकार परिषद पहा, बच्चू कडू किती डाव नाव घेतलं. त्याच्यानं मला वाटलं नव्हतं एवढं झोमन म्हणून, पण ते फार जास्त झोमलेलं दिसलं. बच्चू कडू कपटे आहेत. बच्चू कडू महायुतीकडे 20 जागा मागतायत. त्यांचं स्वतःच्या मतदारसंघात डिपॉझिट जप्त झालंय असं बोलले. मी गेल्या 4 वेळेस मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिलं. कोणाचा याच्यासारखा पाठिंबा घेऊन नाही, मी स्वतःच्या बळावर. मला लोकांनी विश्वास ठेवला आणि 4 वेळेस बच्चू कडू प्रहारवर निवडून येते. पाठिंबा घेऊन निवडून येत नाही राणा तुझ्यासारखा. तू राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा, आता तू बीजेपीचा पाठिंबा घ्यायला लागतो. तुझी जर आसन अवकात बगर पाठिंबाचं उभं राहून पहा. खरं तर नवनीतजी राणाला पाळण्याचा पूर्ण जो काही कट आहे तो स्वाभिमानी पक्षाचाच आहे, युवा स्वाभिमानी पक्षाचाच आहे. राणाजी जेव्हा जेव्हा खासदार होत्या तेव्हा रवी राणा हा पिक्चर मध्ये कुठेच दिसायचा. हा अंतर्गत कलहामुळं मला वाटते हे सिटी मुद्दामून करतो. मी मागेही सांगितलं होतं का आमचा काही वाद नाही, फक्त तोंड सांभाळलं तर असतं राणानं तरी नवनीतजी निवडून आल्या असत्या. दिनेश बाबू यांच्या प्रचारासाठी मातोश्रीतून पैसे आलेत असा गंभीर आरोप केला. हे सगळं आम्ही कोर्टात जाणार आहोत. 2-3 दिवसात कोर्टात सगळ्या त्याला दावा ठोकणार आहोत आणि कोर्टातून उत्तर मागू त्या सगळ्या गोष्टीचं. तुम्ही असं आव्हान केलं की रवी राणाची विकेट काढतो विधानसभेला. ते म्हणतात की आम्ही जिंकलो काय हारलो काय आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही विकेट काढतो असं कधीच म्हटलं नाही. त्यांनी जर सत्र असंच चालू ठेवलं तर या सगळ्या बाबतीत आता विधानसभा निवडणुकीनंतरच बोलू ना आपण. विधानसभा आता आम्हाला अधिक त्याच्या प्रश्नाला काय उत्तर दिल्यापेक्षा आपण विधानसभेनंतर बोलू. अचलापूर मतदारसंघात डिपॉझिट जप्त झालंय. कोणाचं डिपॉझिट जप्त झालं? तुमच्या तो उमेदवार उभा केला. नाही, डिपॉझिट जप्त व्हायचा काही संबंधच नाही ना. असं मतदारसंघावाईज डिपॉझिट जप्त होत नसतं, त्यांना ते कळत नाही. असं मतदारसंघावाईज डिपॉझिट जप्त होण्याचं काही कारण नाही ना. एकूणच काय सांगाल त्यांनी जे आरोप केले त्याच्यावर एका वाक्यात काय सांगाल? त्याला उत्तर देऊ विधानसभेच्या निवडणुकीनंतर. रिझल्ट झाल्यावर मी पत्रकार परिषद घेईन त्याची. नवनीत राणाने आणि राणा कुटुंबियांनी केलेल्या जे आरोप आहेत त्याला विधानसभेच्या निकालानंतरच मी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देईन असं या ठिकाणी बच्चू कडू यांनी सांगितलं. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.